आज या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय आमदार साहेब, विविध विभागाचे अधिकारी आणि या ठिकाणी जमलेले सर्व गावचे सरपंच, गावकरी आणि ज्या सर्वांना तुमच्या सोबतच मला देखील या प्रोजेक्ट बद्दल बऱ्यापैकी कुतूहल आहे, कारण आमच्यापर्यंत हा प्रोजेक्ट जसं ह्यांनी सांगितलं गेल्या 1.5 महिन्यातच मी प्रांताधिकारी म्हणून या ठिकाणी चार्ज घेतलेला आहे। हा जो काही प्रोजेक्ट आहे पेसा कायद्याचा माझा अत्यंत चांगला अभ्यास आहे। तुमच्या अमोल सोनवणे साहेब बसलेले आहेत। आंबेगाव मध्ये नॅशनल हायवेचं जे काही ॲक्विजिशन सुरू आहे त्या ठिकाणी सर्व पद्धतीचं हे जे काही तुम्ही आता बोलताय, ग्रामपंचायतीला विश्वासात घेतलं पाहिजे, ग्रामसभा झाल्या पाहिजे, ग्रामसभेची ना हरकत आली तर त्या ठिकाणी आम्ही आंबेगाव तालुक्यामधले 25 गावांमधले नॅशनल हायवेसाठी जागा ॲक्विजिशन केलेल्या आहे। आज आपण या ठिकाणी जे भेटतोय हा पर्यावरणीय अभ्यास अहवाल, हा प्री DPR आहे। अजून ह्याला कुठलाही फायनल झालेला नाही। सर्वांनी आज या ठिकाणी हे समजून घेणं आवश्यक आहे। जिल्हाधिकारी महोदयांनी हे जे काही हा DPR किंवा प्री DPR आहे तो तुमच्या सोबतच आम्हाला आमदार साहेबांना पण हा समजून घ्यायचा होता, म्हणून आज आपण या ठिकाणी भेटत आहोत। याचा अर्थ असा नाही की हे सर्व आता काम झालेलं आहे, ग्रामपंचायतीनं कुठेही विश्वासात घेतलेलं नाही, असा अजिबात ह्याचा अर्थ नाहीये। MPCBचे जे अधिकारी आहेत हे सुरुवातीला याचा पर्यावरण विषयक किंवा भागाचा ठोकळाचा अभ्यास केला जातो आणि त्याच्यावर त्या अनुषंगानं पोल्युशन किंवा प्रदूषण काय होईल का, लोकांच्या लोकजीवनावर काय परिणाम होईल का, इथली काही जमीन आहे त्यामध्ये काय बदल होईल का आणि मग कोणत्या कारणासाठी या ठिकाणी आपण हे प्रयोजन केलेलं आहे त्याची तपासणी करण्यासाठी ते अभ्यास करत असतात आणि त्याची जनसुनावणी आपली 21 तारखेला आहे। त्याचा अर्थ जनसुनावणी म्हणजे काय असतं? जनसुनावणी हे एक असं फोरम आहे, यामध्ये या भागामध्ये कार्यरत असलेल्या सर्व ज्या काही संस्था असतात, अभ्यास गट असतात, गावातली लोक, ग्रामपंचायती, ह्या सर्वांना या ठिकाणी त्यांचं मत मांडण्याचा जो संविधानानं दिलेला अधिकार आहे तो अधिकार त्या ठिकाणी दिला जातो। आता या ठिकाणी असं दिसतंय की तुमचं असं डोक्यात आहे की हे तुम्हाला कुठं संधी मिळणारच नाही, भूसंपादन पण आता डिक्लेअर केलेलं आहे, असं अजिबात नाहीये। आपण आज या ठिकाणी याचसाठी भेटत आहोत आणि जनसुनावणीला कलेक्टर माननीय जिल्हाधिकारी साहेब हे जनसुनावणीसाठी स्वतः येत असतात। ते अध्यक्ष आहेत, ती स्टॅट्युटरी बॉडी आहे किंवा त्यांच्या वतीनं कोणी अधिकारी नेमला जातो। त्या दिवशी तुम्हाला तुमचं जे काही तुमच्या ज्या काही गोष्टी किंवा मुद्दे मांडायचे आहेत ते तोंडी किंवा लेखी स्वरूपात त्या दिवशी तुम्ही जनसुनावणीच्या दरम्यान देणं अपेक्षित आहे। आज आपण या ठिकाणी भेटतोय, हे काय आहे? तुमच्यासारखंच मलाही याचं कुतूहल आहे। नाव वाचलं की असं वाटतंय की काहीतरी फार मोठा प्रोजेक्ट आहे, तोच आपण सगळ्यांनी आधी समजून घेऊया। हे समजल्यानंतर तुम्हाला तुमचे मुद्दे सनदशील मार्गाने प्रत्येकाला मांडण्याचा अधिकार आहे आणि तो दिला जाणार आहे, हे प्रत्येकानं समजून घ्यायचं आहे। हे आज या ठिकाणी प्रशासन अत्यंत तातडीच्या सूचनेवर या ठिकाणी आपण आज या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे, ती केवळ तुमच्यासाठीच आहे। हे प्रत्येकानं कुठंतरी मनात समजून घेणं आवश्यक आहे। आम्ही देखील तुम्हालाच प्रतिनिधित्व करतो, तुमच्यातूनच आलेलो असतो आणि आम्हाला ती जाणीव आहे। कदाचित बरेच जणांना माहिती आहे, मी 1.5-2 महिन्यापासून या ठिकाणी प्रांत कार्यालयामध्ये प्रांताधिकारीचा चार्ज घेतलेला आहे। हे तुमचं काय रिप्रेझेंटेशन आहे ते मी साहेबांसमोर देखील मांडणार आहे। फक्त ह्याचा मार्ग तुम्ही थोडंसं आमचंही काहीतरी शब्दाचा मान ठेवून जे काही तुमचं जे लेखी म्हणणं आहे ते आमच्यापर्यंत दिलं तर आम्हाला त्या ठिकाणी मांडणं सोपं होणार आहे। आणि आपण आता मला असं वाटतंय हे सगळ्यांच्या फाईल रेडी आहेत, तर आता आपण पुढचं प्रोजेक्टची माहिती आधी घेऊन मग पुढे जाऊया।